यतिहरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरम्। नमोऽस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव हि। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणः पयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा। नौमिन्यायसुधाधिकृज्जयमुनीन् श्रीपादराट् सन्मणीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैदग्ध्यवारां निधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान्। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वन्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। गीता महात्म्य आज आपण यथाशक्ती ऐकणार आहोत। यथाशक्ती असे म्हणण्याचे कारण म्हणजे ग्रंथ ज्या व्यक्तीने लिहिलेला आहे त्या व्यक्तीचे ज्ञान, त्याची घनता ह्यावर समजून घेणाऱ्याचे भवितव्य अवलंबून असते। हा ग्रंथ साक्षात सर्वज्ञतम असणाऱ्या भगवंतांनी लिहिलेल्यामुळे आपण सर्वज्ञ नसल्यामुळे आपण यथाशक्तीच ज्ञान घेऊ शकतो। अनंत अर्थांनी परिपूर्ण असा सुंदर ग्रंथ, लहान ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता। गीता जयंती जवळ येत आहे। मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ही आपण गीता जयंती म्हणून साजरी करतो। त्या दिवशी घराघरांमध्ये संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेचे पारायण केले जाते। भारतामध्ये गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या गीतेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आता फॉरेनर्सही जाणून ह्या गीतेचे अनेक पाठही ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत। सुंदर ग्रंथ, लहान ग्रंथ। ग्रंथ प्रचंड मोठा असेल तर ग्रंथ वाचण्याच्या आधीच, ग्रंथाचे अध्ययन करण्याच्या आधीच ग्रंथाबद्दल मनामध्ये एक भीती बसते। परंतु हा ग्रंथ अत्यंत सहज सोपा आहे। दररोजही संपूर्ण गीतेचे पारायण करता येईल अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे। अनेक जण, माझ्या ओळखीतील अनेक जण संपूर्ण श्रीमद भगवद्गीता नित्य पारायण करणारे आहेत। अजून एक विशेष म्हणजे या ग्रंथाचे पारायण करताना कुठेही क्लेश वाटत नाही। काही श्लोकांमध्ये काही श्लोक असतात
त्या श्लोकांची धाटी, त्यातील शब्द, त्यांचा अर्थ जाणून घेणे म्हणजे प्रचंड दुस्तर असे होऊन बसते. आधी म्हणताच येत नाहीत काही श्लोक, परंतु गीतेतील बहुतांश श्लोक जे आहेत ते अनुष्टुप छंदामधील आहेत. ऊर्ध्वमूलम अधशाकः प्रवृत्तम, अशा प्रकारे ऊर्ध्वमूलमधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्, असा एकदम सोपा, म्हणायला सोपा ग्रंथ, ऐकणाऱ्यांनाही आनंद वाटणारा ग्रंथ असा हा आपला ग्रंथ आहे. आपली भगवद्गीता अत्यंत अद्भुत अशी आहे. गीता अनेक प्रकारच्या आहेत. उद्धव गीता म्हणूनही भागवतामध्ये प्रसिद्ध आहे. ह्या अनेक गीता असल्या तरी देखील ही जी आपली भगवद्गीता आहे, ह्या गीतेलाच गीता असे म्हटले जाते. सूत्र अनेक प्रकारचे आहेत. गौतम सूत्र आहेत, न्यायसूत्र आहेत, कणाद सूत्र आहेत, जैमिनी सूत्र आहेत. तरी सुद्धा सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र जसे गृहीत धरले जाते, त्याच प्रकारे गीता अनेक प्रकारच्या असल्या तरी सुद्धा गीता म्हटल्या आपल्या डोळ्यासमोर उभी राहणारी गीता म्हणजे श्रीमद भगवद्गीता. जी गीता अर्जुनाला रणांगणामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने उपदेश केली तीच गीता. जी गीता अर्जुनाच्या रथामधील मुख्य प्राणाने अत्यंत भक्तीने स्वीकार केली ती भगवद्गीता. भगवद्गीता खूप अद्भुत असा ग्रंथ आहे. भगवद्गीतेचे सर्वात प्रथम वैशिष्ट्य म्हणजे श्रीमद भगवद्गीता म्हणजे दुसरे काही नाही. श्रीमद भगवद्गीता म्हणजे ब्रह्मज्ञान. श्रीमद भगवद्गीता म्हणजे दुसरे काहीही नाही. श्रीमद भगवद्गीता म्हणजे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाचा झरा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. ब्रह्मज्ञानाचा समुद्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता. ब्रह्मज्ञानाचा मेरू पर्वत म्हणजे श्रीमद भगवद्गीता. सा काष्ठा सा परागती, ही ज्ञानाची काष्ठा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. अशा प्रकारचा हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ आपल्या भारतीयांना मिळाला असल्यामुळे आपण सर्वांनीही त्या भगवंताला किती आभार मानायला पाहिजे ठाऊक नाही. अनंत कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. एक व्यक्ती आपल्याला रुमाल उचलून देते, आपण थँक्यू म्हणतो. आपले 1-2 रुपये पडलेले असतात तेव्हा 1-2 रुपये कोणी उचलून देतो तेव्हा त्याला आपण थँक्यू म्हणतो. बँकेमध्ये वगैरे कामास गेल्यावर तिकडे आपल्याकडे पेन नसेल तर जो कोणी आपल्याला लेखनी देतो त्या व्यक्तीला आपण थँक्यू म्हणतो, धन्यवाद देतो. एवढेच काय, एखाद्याने आपला स्टेटस, आपला फोटो छान आहे म्हणून पाठवलं तर आपण त्याला धन्यवाद 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 म्हणून कृतज्ञता व्यक्त करत असतो. परंतु भगवद्गीता म्हणजे काय? भगवद्गीता म्हणजे ब्रह्मज्ञान. ज्या ग्रंथाच्या अध्ययनामुळे, ज्या ग्रंथाच्या ज्ञानामुळे आपल्याला मोक्षाची द्वारे खुली होतात, तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. भगवद्गीतेला आणि दुसऱ्या ग्रंथाला आपण तुलना करूनच पाहू शकत नाही. कुठलेही ग्रंथ कुठल्याही पारड्यात ठेवले तरी भगवद्गीताच श्रेष्ठ ठरते, सरस ठरते. अशी भगवद्गीता आहे. एवढ्या लहान अशा ग्रंथामध्ये ब्रह्मांड भरवण्याचं सामर्थ्य भगवंताला आहे. स्वतःच्या पोटामध्ये समग्र प्रपंच भरून घेऊन सुद्धा भगवंताचं पोट पानाप्रमाणे पातळसं आहे असं म्हटलं जातं. ह्यालाच दुसरं दृष्टांत म्हणजे श्रीमद भगवद्गीता.
जगातील अनंत प्रमेय ह्या भगवंताने ह्या गीतेमध्ये भरून ठेवली असली तरी सुद्धा अत्यंत सोपी साधी गीता म्हणजे श्रीमद भगवद्गीता. या श्रीमद भगवद्गीतेवर सर्व आचार्यांची भाष्ये आहेत. भगवद्गीतेवर व्याख्यान करण्याचा मोह सर्व जणांना झाला. अशी ही अत्यद्भुत गीता म्हणजे श्रीमद भगवद्गीता. संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतील त्या प्रसंगी कसे वागावे हे देखील भगवद्गीता शिकवते. कुठल्या घटनेला किती महत्त्व द्यायला हवे हेही भगवद्गीता शिकवते. भगवंत म्हणजे काय, भगवंताचे तत्वज्ञान म्हणजे काय, देवता म्हणजे काय इत्यादीही भगवद्गीता शिकवते. सामान्यपणे भगवद्गीता म्हटली तर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो अर्जुन. युद्धाच्या प्रसंगी अस्त्र शस्त्र त्यागून, युद्धाचा परित्याग करून मी युद्ध करणार नाही, युद्ध केल्यास मला पाप लागेल, गुरूंच्या संहारामुळे महापापी होईन मी, त्यामुळे मी युद्ध करणार नाही म्हणून युद्धातून पळून जाणारा अर्जुन आपल्याला आठवतो. भगवंताने त्या प्रसंगी त्याला उपदेश केला एवढंच आपल्याला भगवद्गीतेबद्दल सामान्यपणे माहिती असते. केवळ मोटिवेशन देणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता नव्हे. भगवद्गीता वाचल्याने, भगवद्गीतेच्या अध्ययनाने अवश्य मोटिवेशन मिळते. जो व्यक्ती नास्तिक आहे तो व्यक्ती आस्तिक बनतो. ज्या व्यक्तीला भगवंताबद्दल जाणून घेण्याची किंचित इच्छा आहे त्याची इच्छा प्रबळ इच्छा बनते. प्रबळ इच्छा असलेल्या व्यक्तीला भगवंताला जाणून घेण्यास मदत करते. लहान लहान कर्म करणाऱ्या व्यक्तीला भगवंताला उद्देशून कर्म करण्याची बुद्धी मिळते. सर्व काही भगवंतामध्येच सामावलेलं आहे. सर्व प्रेरक भगवंत आहे. मी भगवंताचा दास आहे, भगवंत माझा स्वामी आहे, ही बुद्धी सुद्धा या भगवद्गीतेतूनच मिळते. भगवंताचे ज्ञान म्हणजे मोक्षाचे द्वार. भगवंताला सोडून दुसरा कोणीही माझा उद्धार करता नाही. पैसा असेल, धन असेल, घर असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, संपत्ती असेल, आई असतील, वडील असतील, कोणीही असू देत, हे सर्वजण मला मोक्ष देणारे नाहीत. भगवंतच मला मोक्ष देणारा आहे. तोच माझा पिता, तोच माझा पती, भगवंतच माझी माऊली. सर्व सर्व सर्वस्व भगवंत ही शिकवणूक जी आहे ती भगवद्गीतेतून मिळते. याचा अर्थ मी कुठेही भगवद्गीता आपल्याला मोटिवेशन देत नाही असं सांगत नाही. भगवद्गीता अवश्य मोटिवेट करते. आपल्याला लौकिक कामातही मोटिवेशन मिळते, वैदिक कर्मांमध्येही मोटिवेशन मिळते, ज्ञानामध्ये आसक्ती मिळते, जप तप अनुष्ठानामध्ये श्रद्धा मिळते. सर्व काही भगवद्गीतेकडून प्राप्त होते. भगवद्गीता म्हणजे कल्पवृक्ष कामधेनू. कल्पवृक्ष म्हणजे काय? मागिलेले देणारा वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष. एका वृक्षाखाली बसून मला आता आंबा पाहिजे म्हटल्यास ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्येही आंबा देण्याचं सामर्थ्य त्या कल्पवृक्षाला आहे. बसल्या बसल्या मला ऊब पाहिजे म्हटल्यास या थंडीच्या काळातही ऊब देण्याचं सामर्थ्य त्या कल्पवृक्षाला आहे. त्याचप्रमाणे कामधेनूही चिंतामणी, कल्पवृक्ष कामधेनू चिंतामणी म्हणजे साक्षात भगवद्गीता. सर्वथा अतिशयोक्ती ठरणार नाही. भगवंताचे ज्ञान अनंत असल्यामुळे त्या भगवंताने लिहिलेला ग्रंथ सुद्धा हा प्रचंड प्रचंड आदरणीय आहे. किरीट मणी म्हणून ह्या आपण भगवद्गीतेला संबोधलं पाहिजे. डोक्यावर ठेवून मिरवणूक काढली पाहिजे. जगभरामध्ये
गीतेची व्याख्याने, गीतेची महती सांगितली गेली पाहिजे. असा अत्युत्तम ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. सामान्यपणे जगामध्ये एक नियम दिसलेला आहे. जो ग्रंथ जो व्यक्ती लिहितो त्या व्यक्तीला त्या विषयाबद्दल खूप माहिती असते. पाणिनींनी व्याकरण लिहिलेलं आहे, त्यामुळे पाणिनी ऋषींना व्याकरणाचं खूप सारं ज्ञान आहे असं आपण मानतो. आईन्स्टीननी भौतिकशास्त्राबद्दल लिहिलेलं आहे, सायन्सबद्दल लिहिलेलं आहे, त्यामुळे त्या आईन्स्टीनला विज्ञानाबद्दल माहिती आहे असं आपण समजतो. चाणक्य हा अर्थशास्त्रातील तज्ज्ञ मानला जातो. एवंच अर्थशास्त्रातील त्याच्या ग्रंथांवरून त्याला अर्थशास्त्र हे प्रचंड अवगत होतं असं आपण जाणून घेऊ शकतो. तसा हा ग्रंथ ज्या व्यक्तीने लिहिलेला आहे म्हणजे भगवंताने लिहिलेला आहे. अनंत विषयांनी युक्त असणारा ग्रंथ लिहिणारा व्यक्ती सर्वज्ञतम असला तरच असे अनंत 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 अर्थ भरून भरून ठेवता येतात. ही एक कला आहे. लहान शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ. काही लोकांना बाष्पळ बडबड करण्याची सवय असते, खूप बोलतात. खूप खूप बोलल्यानंतर त्याचा मतितार्थ मात्र किंचितच असतो. परंतु इथे मात्र अगदी उलट आहे. श्लोक लहान आहेत, त्याचा मतितार्थ म्हणजे संपूर्ण जग आहे. संपूर्ण जग त्याचा मतितार्थ आहे. अख्खं आयुष्य आपण गीतेच्या अध्ययनाकरिता वेचलं तरी गीतेचं अध्ययन पूर्ण झालं असं म्हणता येणार नाही असे ज्ञानी लोक म्हणतात. गीता सुगीता कर्तव्या किमन्यैहि शास्त्रविस्तरैहि. दुसऱ्या शास्त्रांना व्याख्यान करून करायचंय काय? या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता. साक्षात भगवंताच्या मुखकमलातून बाहेर पडलेली महानदी म्हणजे गीता नदी. गंगेपेक्षाही अनंत पटीने उत्तम नदी म्हणजे भगवद्गीता नदी. गंगेमध्ये स्नान केल्यास शरीराचं पावित्र्य मिळतं, परंतु गीता स्नान केल्यास आत्म्याला पावित्र्य मिळतं. दुष्ट वस्तूंच्या स्पर्शामुळे देहाला अशुद्धी प्राप्ती होते. दुष्ट विषयांच्या संपर्काने मनाला आणि आत्म्याला अशुद्धी प्राप्त होते. ही अशुद्धी, मनाची अशुद्धी घालवण्याचे साधन म्हणजे श्रीमद भगवद्गीता. भगवद्गीतेचे महात्मा जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे. संसारामध्ये जो आहे त्याला भय आहे. पुढे काय, पुढे काय, पुढे काय असे भय सर्वांना आहे. शोक आहे. एखादी आवडणारी वस्तू आपल्याकडून निघून गेलेली आहे किंवा आपल्याला आवडीची वस्तू, आपल्याला हवीशी वाटणारी वस्तू आपल्याला मिळालेली नाही. अनेक गोष्टींचा शोक आहे. अनेक गोष्टीं आठवून भयही आहे. हे भय घालवणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता. गीता शास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोः पदमाप्नोति विष्णोः पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः. विष्णूच्या त्या लोकामध्ये भय नाही, शोक नाही, दुःख नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मात्सर्य नाही, द्वेष नाही, ईर्षा नाही, असूया नाहीत, पाप नाहीत, पापाचा प्रभाव नाही, रोग नाहीत, शोक नाहीत, रडणं नाही, काहीही नाही, किंचाळणं नाही, काही नाही. अशा या भगवत प्राप्तीच्या साधनामधील सर्वोत्तम साधन म्हणजे गीताध्ययन. गीता अध्ययनशीलस्य प्राणायाम परस्य च नैव सन्ति पापानि पूर्वजन्मकृतानि च. सर्व पापांचं क्षालन ह्या ग्रंथाच्या अध्ययनामुळे होते, ह्यामध्ये संदेह नाही.
यज्जन्मनः प्रवृत्तिमोहवशङ्गतेन नानापराधशतमाचरितं मया ते. अनंत पाप आपण करतो, अनेक प्रकारची पाप करतो, केलेली पाप सुद्धा परत 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 करत असतो. अनंत काळापासून पाप करतच आहोत, करतच आलो आहोत, आत्ताही करत आहोत. ह्या पापातून बाहेर पडण्याचा मार्ग कुठला? दशावराणाम देहानाम कारणानी करोत्ययम. वाईट कर्म करून 10 100 वाईट जन्म येतील अशी कृत्य आपण करत असतो. त्या दुष्ट जन्मांमध्येही परत दुष्टकृत्य करून 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 हजारो लाखो अब्जावधी जन्म दुष्ट जन्म येण्याची कर्म आपण करत असतो. ह्या एका साखळीमध्ये, चैनमध्ये आपण अडकलेलो आहोत. कदापि ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. भोवरा म्हणतात, नदीमध्ये एक भोवरा निर्माण होतो. त्यामध्ये जर आपण काय अडकलो तर आपण तिकडेच 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 फिरत राहतो. त्यातून बाहेर येता आपल्याला येत नाही आणि एके दिवशी आपण एका प्रसंगी आपण त्या भोवऱ्यामध्ये ओढले जातो आणि आपला मृत्यू होतो. अशा प्रकारे या संसाराच्या चक्रामध्ये, संसाररूपी भोवऱ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. एक जन्म येतो, त्या जन्मामध्ये रागद्वेष येतात, तिकडे पुण्यपाप करतो, त्या पुण्यपापाचं फल भोगण्यासाठी पुन्हा एकदा दुसरा जन्म येतो, तिकडे पूर्वत कर्म करतो, तिकडे पुन्हा पापकर्म करतो. पुण्य केलं तरी ते सकाम पुण्य करतो, त्यामुळे ते आपल्याला उद्धारच कारण होत नाही. संपत्ती इत्यादी देऊन ते कर्म संपून जातं. परत 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 ह्याच चक्रात ह्याच चक्रात ह्याच चक्रामध्ये आपण अडकून बसतो. परंतु गीता पारायणाने, गीता अध्ययनाने पूर्वजन्मकृत पाप निघून जाते. आपल्याला माहीत सुद्धा नाहीत आपण काय काय कर्म केले आहेत, आपल्याला मोजता सुद्धा येणार नाहीत. कुठल्या प्रसंगी काय बोलून आपण कुणाचं मन दुखावलंय माहीत नाही. चालता चालताना किती कीटक मारलेले आहेत माहिती नाही. जाणून बुजून तर किती लोकांचं काय वाईट केलंय माहीत नाही. शास्त्राचं नियम उल्लंघन केलेलं आहे, भगवंताला मानलेलं नाहीये. भगवंताचे अनंत उपकार असून सुद्धा भगवंताला आपण दूषणे दिलेली आहेत, शास्त्राला दूषणे दिलेली आहेत, वडीलधाऱ्यांना अपमानित केलेलं आहे. किती म्हणून सांगू. अनंत अशा ह्या पापांचा नाश करण्याचं महासाधन म्हणजे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता खूप अद्भुत आहे, खूप अद्भुत आहे. नैव संति हि पापानि पूर्वजन्म कृतानि च मलनिर्मोचनं पुंसाम. पुढचा श्लोक प्रचंड सुंदर आहे. मलनिर्मोचनं पुंसाम जलस्नानं दिने दिने सकृत गीतां भजे स्नानं संसारमलनाशनम. आज मी आंघोळ केली, आज मी आंघोळ केली, त्यामुळे काय झालं, काल दिवसभर मी जे बाहेर फिरलो, माझ्या अंगाला धूळ लागली, घाण लागली, घाम आला इत्यादी इत्यादी, कुठल्याही कारणाने जे देह अशुद्ध झालं होतं त्या देहाची अशुद्धी निघून गेली. आजच्या स्नानामुळे कालची स्नान करेपर्यंत, काल स्नान झाल्यानंतर आज स्नान करेपर्यंत जी जी अशुद्धी ही देहाला चिकटली होती ती सर्व अशुद्धी निघून गेली. परंतु आजच्या आंघोळीने उद्या परवा किंवा 1 वर्षांनी 10 वर्षांनी माझ्या देहाला जे काही अशुद्ध पदार्थ चिकटणार आहेत त्यांची शुद्धी होईल काय? ऑफकोर्स नाही होणार, ऑफकोर्स नाही होणार. आज स्नान केले म्हणून आज मी फिरून आलो तर जी देहाला अशुद्धी लागेल ती उद्याच्या स्नानाने निघून जाईल, परंतु आजच्या स्नानाने ती निघून जाणार नाही. होय ना? आज मी खाल्लं म्हणून उद्या भूक लागणार नाहीये काय? आतापर्यंत भूक लागली आहे म्हणून खाल्लं, कालची भूक संपली, परंतु पुढे भूक लागणार नाही असं अजिबात नाही, तेव्हा परत खावं लागेल. तसं या देहाची अशुद्धी, देहाचं अपावित्र्य ही गंगा नदी नाश करते. परंतु संसार रूपी मल जो आपल्याला चिकटलेला आहे, लिंग देह रूपी एक अशुद्धी जी आपल्या
आत्म्याला चिकटली आहे, ती अशुद्धी घालवणारी महानदी म्हणजे गंगा नदी नव्हे, तर ती श्रीमद भगवद्गीता नदी. गंगा नदीपेक्षा मोठी नदी आपण नाही असं ऐकतो, परंतु गंगा नदीपेक्षाही श्रेष्ठ नदी म्हणजे श्रीमद भगवद्गीता नदी. सकृद्गीतांभसी स्नानम संसार मलनाशनम. एकदा ह्या गीतेच्या नदीमध्ये अवगाहन केलं तर संसार रूपी मलाचा कायम नाश होतो असे सांगतात आहेत. शुद्ध नदीचं पाणी पिलं तर आतूनही शुद्धी मिळते म्हणून सांगतात. अभक्ष भक्षण आपण केलेलं असतं, ते खाऊ नये ते खाल्लेलं असतं. अशा प्रसंगी शुद्ध नदीचं पाणी पिल्याने किंवा भगवंताचं तीर्थ घेतल्याने आतील इंद्रियांना शुद्धी मिळते असं सांगतात. परंतु गीता गंगोदकाचं महत्व म्हणजे गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. भारतामृत सर्वस्वं विष्णोर्वक्त्राद् विनिसृतं गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा या संसारामध्ये येण्याची जरूरतच पडत नाही, गरजच पडत नाही, काही जरूरत नाही आहे परत यायची. परत येणे, परत दुःख भोगणे, या चक्रात अडकून राहणे असाध्य आहे. आपल्याला बाहेर यायचं आहे, परंतु बाहेर यायचा मार्गही नाहीये. एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे गीता स्नान, गीतापान. पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. सर्व शास्त्रातून सर्व शास्त्ररूपी गाईचं दूध म्हणजे श्रीमद भगवद्गीता. गाय ते दूध आपल्या वासराला पाजते, तसं वासरू म्हणजे अर्जुन असं सांगण्यात येते. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. एकच शास्त्र ते म्हणजे भगवंताने सांगितलेले भगवद्गीता. एकच देव म्हणजे तो आपला श्रीकृष्ण परमात्मा. एकच मंत्र म्हणजे त्या भगवंताची असंख्य नावे. एकच कर्म, ते कर्म म्हणजे त्या भगवंताची सेवा. अशा प्रकारे गीतेचे महत्व अनंत आहे. अनंत महात्म्य गीतेचे असल्यामुळे भगवंता अनंत अनंत उपकार तू आम्हावर केलेले आहेस. हे उपकार आम्हाला सदैव, ह्या उपकारांची जाणीव आम्हाला सदैव असू दे. आम्ही सदैव कृतज्ञ आहोत. एवढेच नव्हे तर गीतेमुळे माणसाला सुखसमृद्धी मिळते. जो स्ट्रेसमध्ये आहे त्या व्यक्तीला स्ट्रेसमधून बाहेर काढता येते. नित्य गीतेच्या पारायणाने रोगी असलेल्या लोकांची रोगे निवृत्त झालेली आहेत. गीतेच्या पारायणाने शत्रूंची संकटे निघून गेलेली आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या पारायणाने कोर्ट कचेरीची न मार्गी लागलेली कामे मार्गी लागलेली आहेत. गीतेच्या पारायणाने नोकरी मिळालेली आहे. गीतेच्या पारायणाने संतानोत्पत्ती झालेली आहे. गीतेच्या पारायणाने सर्वस्वही प्राप्त झालेलं आहे. अशी ही भगवद्गीता आपल्या भारतीयांना भगवंताने देऊ केलेली आहे. ह्या भगवद्गीतेचे महत्त्व इतर लोक आता जाणून घेत आहेत, परंतु आपले लोक ही गीता सोडत आहेत. हेच आपले दुर्दैव आहे. त्यामुळे भगवद्गीता न सोडता, भगवद्गीता म्हणजे भगवंताचं स्वरूप, भगवंताचं स्वरूप कसं सोडायचं. त्यामुळे नित्य एक तरी अध्याय, 2 श्लोक तरी आपण ह्या भगवद्गीतेचे पारायण करूयात, अध्ययन करूयात अशी प्रतिज्ञा करत मी माझे हे उपन्यास इथेच संपवतो. इदं ज्ञानं हरेः पूजा हरेरेवोदितं सदा हर्यधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो हरौ स्मृतः यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीत एवालं विष्णुर्मे परमः सुहृत्.
अनेन भावी यत् पुण्यम अवाप्नोतु गुरुर्मम. श्रीकृष्णार्पणमस्तु. ह्या प्रवचनामध्ये काही गुण असल्यास ते सर्व गुण आमच्या स्वरूपोद्धारक आचार्यांचे आहेत. काही दोष असल्यास ते मात्र माझे आहेत असे सांगत मी हे उपन्यास इथेच संपवतो. हे प्रवचनरूपी पुष्प आमच्या गुरूंद्वारा समग्र गुरुदेवतांद्वारा भारतीय रमणुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्ण परमात्म्याच्या पादारविंदावर अर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.